मंडळी आजच्या मॉडेलचा गाऊन एवढा मोठा आणि हेवी होता ना, तो आमच्या मोठ्या फोर व्हीलरमध्ये बसायला तयारच नव्हता. तर नमस्कार सगळ्यांना, मी आहे वैभव देशमुख आणि मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. तर आज आपल्याला पुण्याला जायचं होतं मेकअपसाठी आणि हेअरसाठी. पुण्याला पोहोचल्या आपण मॉडेलचे हेअर करायला घेतले होते. हेअर झाल्यानंतर मेकअप पण फटाफट केला. टाइम खूप कमी होता, बघू शकता मेकअप किती सेटल आणि नॅचरल झाला होता. मेकअप आणि हेअर डन झाल्यानंतर आता ज्वेलरी सिलेक्शन चालू होतं. ज्वेलरी परफेक्ट मॅच झाली होती आपल्या ड्रेसवर आणि मेकअपवर. फक्त लिफ्टमध्ये आम्ही 4 जण होतो, तरी लिफ्ट फुल झाली होती, कारण फक्त आउटफिटमुळे. आउटफिट हेवी होता, पूर्ण टीमचे हाल चालू होते, सगळ्यांच्या हातामध्ये काही ना काय होतंच. आता खरी मेहनत चालू झाली होती आमच्या गाडीमध्ये ड्रेसला बसवणं. कसं तरी आम्ही बसवलं आणि निघालो होतो. बघू शकता मॉडेलची चोटी माझ्यापर्यंत येत होती, कारण खूप मोठी होती. बघत बघत आम्ही पोहोचलो होतो एका लोकेशनला, छानपैकी रस्त्यामध्येच होतं. लोकेशनला पोहोचल्यावर फायनल टचअप दिला मॉडेलला आणि गजऱ्यामध्ये वेणीमध्ये गजरा लावायला चालू केला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आमचा रंगरंगोटी कार्यक्रम चालू केला. आता तुम्हाला असं वाटेल की मटकं ठेवलंय, रंगोळी काढली. तुम्हाला असं काय आयडिया आहे का? तर मित्रांनो हे ना साऊथ इंडियनमध्ये पोंगल सण असतो. जसं आपल्याकडे संक्रांती सण असतो ना, तसा हे पोंगल सण असतो. त्याच्यामध्ये दूध भात टाकून ते उतू आणतात. हा पोंगल सण ना बेसिकली साऊथ इंडियन मधले लोक सेलिब्रेट करतात. तसं आम्हाला साऊथ इंडियन लुक केला होता, शूट करत होता. त्याच्यामुळे थोडंसं अस्थेटिक लकडी वगैरे ठेवली चुलीमध्ये, त्याला वगैरे जाळ वगैरे लावायचा होता. आणि बघू शकता मॉडेल आणि असिस्टंट किती काम करतात. मोठी मोठी दगड कुठून शोधून आणली काय माहिती यांनी. आम्ही रंगरंगोटी केली आणि दगड आणली. फायनल लुक तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती मस्त झालेला आहे मॉडेलचा. पण दोन्ही मॉडेल एक नंबर दिसत बरं का. ह्यांच्या दोघांचा डान्स पण होता. ॲक्च्युली मी तो रेकॉर्ड नाही करू शकलो, कारण जाम थकलो होतो मी. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला आणि हा शूट कसा वाटला. मला तर जाम आवडला बरं का.